काल आपण आदित्य ठाकरे यांचं वक्तव्य ऐकलं. म्हणजे सचिन अहिर हे सांगू शकत नाहीत की मला कोणी भेटत नव्हतं, माझं कोणी ऐकत नव्हतं. आदित्य ठाकरे आणि सचिन अहिर रोजच भेटत होते, उद्धव साहेब त्यांना भेटत होते. मी असं ऐकलं की त्यांनी काही त्यांच्या सहकार्यांना संदेश पाठवले, पक्ष सोडणं ही माझी अपरिहार्यता, माझ्या पुढल्या वाटचालीसाठी, भवितव्यासाठी, असं ते म्हणाले. मग कार्यकर्ता म्हणून पुढे काम करायचं. शरद पवार साहेबांना त्यांनी या पद्धतीने करिअरसाठी सोडलं. शरद पवार त्यांना मातीतून उचलून शिखरावर नेलं, शिखरावर. त्या काळात सचिन अहिरना मंत्री करणं हे फार मोठं साहस. त्यांना मानाचं करून केलं होतं, त्यांना अनेक वर्ष मंत्री केलं, त्यांना एनसीपीचे मुंबईचे अध्यक्ष केले. अचानक ते शरद पवार आणि त्यांच्या सगळ्या कुटुंबाला बेसावध ठेवून ते शिवसेना. त्याच्यामुळे आम्ही असं म्हणतो की शरद पवारांचे ते झाले नाही, त्याच्यामुळे ते आमचे कसे होतील हा माझ्या मनात काय प्रश्न, तरी पण त्यांचे माझ्या अत्यंत जिव्हाळ्याचे. हे मुळे शिवसेनेत कोणी नाही. त्याच्यामुळे आम्हाला सगळ्यांना आत्मचिंतनाची गरज. एका सुनील शिंदे बोलले ते बरोबर, आम्हाला सगळ्यांना आत्मचिंतनाची गरज आहे. पक्ष हा शिवसैनिकच वाढवतो आणि मूळ शिवसैनिक, बाकी सगळी वाऱ्यावरती बरं. आता सचिन अहिर असं म्हणतात की राजकीय भविष्यासाठी ते आलो. खरं म्हणजे त्यांचा पराभव सुनील शिंदेने केला तेव्हा त्यांच्या राजकीय कारकिर्दीला पूर्ण रंग तेव्हाच लागला होता. आणि सुनील शिंदेसमोर टिकणं पुन्हा एकदा त्यांना शक्य नव्हतं. आदित्य ठाकरे 2 वेळा आमदार झाले. ह्या काळामध्ये त्यांचं राजकीय भविष्य घडवण्याचं काम आदित्य ठाकरे यांनी केलं. त्यांना विधान परिषदेवरती आमदार केलं, तिची भरपाई केली, त्यांना उपनेता केलं, त्यांना भारतीय कामगार सेनेचं कार्याध्यक्ष केलं, अख्खा पुणे जिल्हा त्यांच्या ताब्यात दिला. अजून एखाद्याला काय द्यायला पाहिजे की जो समाधानी राहतो. माणसाला समाधानी राहणं ही फार मोठा संस्कार आणि कला आहे. अजून काय मिळावं त्याला समाधान मिळेल इतकं मिळावर सुद्धा त्यांना वाटायचं की माझी करिअर झाली नाही तर माझ्या करिअरमध्ये अडथळे येतात. आणि त्यासाठी मी तुमच्यावरती आम्ही सगळ्यांनी इतकं प्रेम केलं, ठाकरे कुटुंबाने केलं, शिवसैनिकांनी केलं. त्यांना अंधारात ठेवून झोपेत असताना डोक्यात दगड टाकून निघून गेला. ह्याला इमान म्हणत बघा. हे अत्यंत सौम्यपणे बोलतो. आता ते गेलेले आहेत. कोणाकडे गेले तर एकनाथ शिंदेकडे. काय दिलं तर त्यांना उपसभापती केलं. अजून काय देणार, अजून कुठेतरी उमेदवारी दिली. पण तुमचा जो राजकीय प्रवास आहे त्या राजकीय प्रवासामध्ये जागोजाग तुम्ही त्या खानाखुणा दिसत अडथळे आहेत हे तुम्हाला इतिहासामध्ये कलंकित करणार. एखाद्या पदाशिवाय जर एखादा कार्यकर्ता किंवा नेता राहू शकत नसेल तर ती लालच तुमच्या राजकीय कारकिर्दीचा अंत करू शकते. सचिन अहिर गेल्यामुळे वाईट जरूर वाटणार, आमचे सहकारी, पण त्यांनी असं करायला नको. कारण त्यांना सर्व काही मिळालं, सर्व काही दिलं. मान, सन्मान, प्रतिष्ठा, पद, जे त्या पदासाठी दिली ते पद, ते सर्व दिल्यावर जर एखादा माणूस जात असेल आणि त्याला फोडल्याबद्दल एकनाथ शिंदे विकट हास्य रावणाप्रमाणे करत असतील
ते काल रावणाप्रमाणे असत. कसले चौकार आणि खडकार मारतायत मला सांगा जरा. आज तुमच्या हातामध्ये पाचवी सत्ता आहे, पैसा आहे आणि दिल्लीतील व्यापाऱ्यांचा आशीर्वाद आहे, म्हणून तुम्ही करू शकता. तुम्ही असे कार्यकर्ते करून दाखवा ज्यांना काहीच नको, ज्यांना काही नको, ज्यांना कोणताही मोह नाही तुमच्या पदाचा, प्रतिष्ठेच्या, पैशाचा. आणि मग आम्हाला अशा प्रकारे हसून दाखवा. काय चाललंय या राज्यात? या राज्याची नासाडी सुरू आहे, वैचारिक सुरू आहे, सांस्कृतिक अधपतन सुरू आहे. त्याचा काळाकुटी इतिहास जेव्हा लिहिला जाईल तेव्हा त्याची अनेक पान देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेवर एक लक्षात घ्या. 6 खासदारांपैकी 5 हे काँग्रेसमधून आहे. आता माझ्या बाजूला अमोल पवार आहे, त्यांना जिल्हा परिषदेची उमेदवारी मिळाली नाही तरी ते पक्षाबरोबर आहे. ते विधानसभेला सुद्धा इच्छुक होते. खेडला बाबाजी काळे यांना उमेदवारी दिली, त्यांनी बाबाजी काळ्यांचा असे कार्यकर्ते दुर्मिळ असतात. असे कार्यकर्ते फार दुर्मिळ असतात. पक्षाबरोबर राहणारे जे दुसऱ्या प्रवाहातून आले ना, पक्षाबरोबर राहणार. सचिन अहिर यांच्यासारख्याला सर्व काय मिळालं. जे 5 खासदार फुटून गेले त्यांना सर्व काय मिळालं. इतकं कशाला? एकनाथ शिंदेना या पक्षातली सर्वोच्च पद दिली. त्यांच्या मुलाची डॉक्टरकी जी आहे संशयास्पद, चालेल नाही चालेल म्हणून उद्धव ठाकरेंनी त्याला करिअर म्हणून खासदार केलं. आता तो आम्हाला अक्कल शिकवतो. हे सगळे त्यांच्या बरोबर गेलेला प्रत्येक जण हा उद्धव ठाकरेंचा आणि शिवसेनेचा लाभार्थी आहे. सगळे लाभार्थी जात आहेत हे लक्षात घ्या. सगळे लाभार्थी चाललेले आहेत. ज्यांना जास्तीत जास्त लाभ दिला आमच्या सरकारच्या विरोध असताना, की आम्हाला माहिती आहे ह्या माणूस टिकणार नाही, हा माणूस राहणार नाही, तरी त्यांना देण्यात आलं. माणसांची ओळख राजकारणामध्ये ही एका नजरेत व्हायला हे माझं मत आहे. मी उद्धव ठाकरे साहेबांचं बोलत नाही. माणसांची राजकारणामध्ये ओळख असायला पाहिजे. नाही नाही, आपण काही लोकांना कारण नसताना थोडं अति देतो, त्याच्यामुळे इतर निष्ठावंत सुद्धा नाराज होतात. ज्यांच्यामुळे पक्ष उभा आहे, ज्यांच्यामुळे पक्ष टिकला आहे, ते सर्वात पक्षातल्या गोष्टी निश्चित बनतात. आता धनंजय मुंडेंना का कमी दिलं होतं शरद पवारांनी? अजित पवारांना का कमी दिलं होतं? शरद पवार अजित पवार कोण होते? कर्तृत्व, कर्तव्य या पुढल्या गोष्टीवर सत्ता आल्या होती. एकनाथ शिंदेना जर माननीय उद्धव ठाकरेंनी एका पाठोपाठ अशी पद्धत दिली नसती तर कसलं कर्तृत्व आणि कसलं कर्तव्य नगरसेवकच राहिले असते ना. ते खरा जो आहे मूळ त्याचा तोच तो पक्ष असतो, तो नेता असतो, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि ज्या दिवशी एकनाथ शिंदे जमतील हे सगळं गोळा करताना आणि पडतील तेव्हा त्यांना शेवटी 5 फूट जमीनच लागणार आहे. लक्षात घ्या, 2 गज जमीनच लागणार. माणसाला कुठे थांबावं हे कळलं पाहिजे. ज्याला एक कुठे थांबावं कळत नाही त्याचा अंत अत्यंत वाईट. शिवसेनेमध्ये येऊन त्याने किती दगड मारले. शिवसेनेत आल्यावर त्यांनी किती दगड मारले हिशोब द्यावा ना. आधी काय चाकू सुरे फिरवले असतील मला माहित नाही, ते आम्ही फिरवले. पण शिवसेनेमध्ये येऊन किती दगड मारले. शरद पवारांनी काय दगड मारले होते काय?
आता जे गेले एकनाथ शिंदे किती दगड मारले. ते म्हणतात बेळगावच्या आंदोलनात गेलो. दाखवा ना, मी रोज म्हणतो दाखवा दाखवा. आंदोलन शिवसेनेची होती, हे नेते होते. दगड मारणारे वेगळे, दगड मारणारे आजही मूळ पक्षामध्ये आहेत. तुम्हाला मी सांगतो, ते गेले नाही. दगड मारणारा प्रत्येक कार्यकर्ता आजही मूळ पक्षामध्येच आहे. तुमच्या बरोबर गेलेले आहेत ते आर्थिक लाभासाठी गेले. तिथे त्यांनी लाभ मिळवला, ते तिकडले लाभार्थी होऊ शकतात. हे लाभार्थी इकडून तिकडे जात आहेत. उद्या इथे लाभ मिळाल्यावर ते परत आमच्या दारामध्ये उभे राहतात. मला हा मुळात बघा, हे खोटं आहे. मुळात जे खोटं आहे, पूर्णपणे. कोणी त्यांना अटक करत नाही. कोण त्यांना कशा करता अटक करेल? असं त्याने काय केलं की त्यांना अटक करायला? गुन्हे आहेत त्यांनी केले. खोटे खट्टे दाखल करणं, खोटे गुन्हे दाखल करणं, आमदारांचे फोन टॅप करणं, पोलीस यंत्रणा वापरून आमदारांना धमक्या देणं, पळवणं, त्या राज्याच्या तेव्हाच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या मदतीनं, हे गुन्हे आहेत. याचा अर्थ कोणी बरं मुख्यमंत्र्यांच्या आदेशाशिवाय राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला असा गुन्हा करणार नाही. गुन्हे घडलेले आहेत त्यांच्याकडून. त्यांच्या काळामध्ये भ्रष्टाचाराचं शिखर गाठलं होतं. त्याशिवाय काय या मुंबईमधले SRA त्यांच्याच बिल्डरला मिळत आहेत? कोणाचा पैसा कुठे गुंतलाय आणि कोणत्या मार्गाने गुंतलाय, मी जर कोणाला माहिती हवी असेल, राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा, तर मी द्यायला तयार आहे. पण किमान नीतिमत्ता मी पाळणारा माणूस हे द्यायला तयार आहे. कोणाचा पैसा कुठे गुंतला, कोणत्या मार्गाने आला, कुठून वळवला, कोणत्या ठेकेदाराकडून किती टक्के आले, किती हजार कोटी, किती लाख कोटी, हे मी, माझ्याकडे सगळी माहिती असते. पण शेवटी मी काही नीतिमत्ता पाळतो. चला, हमारी राय क्या होगी? चंपत राय को सबसे पहले अरेस्ट करो, अनिल मिश्रा को अरेस्ट करो, गोपाल राय को अरेस्ट करो. जिसने वहां जमीनें खरीद कर ट्रस्ट को बेचा है, वो अयोध्या के एक मेयर को अरेस्ट करो. ये छोटी मछली को आपने अरेस्ट किया है. राम मंदिर को लूटा है ये लोगों ने. ये सबसे बड़ा रामद्रोह है, सबसे बड़ा देशद्रोह भी है. अगर ये और कोई लोग करते तो आप पूरी भारतीय जनता पार्टी सड़क पर उतर, हिंदुत्व खतरे में, हिंदुत्व खतरे में, तो आप क्या हिंदुत्व को 4 चांद लग गए? बताइए. SIT की रिपोर्ट सार्वजनिक करनी चाहिए, ये पहली बात है. और मैं ये भी कहूंगा, राम मंदिर ट्रस्ट का जो भ्रष्टाचार हुआ है, उसके लिए जो जांच कमेटी होगी, वो सभी पार्टी का एक एक मेंबर उसमें होना चाहिए. चाहे JP से लगा दो. ये देश का विषय है, ये देश को लूटने का विषय है. राम मंदिर हमारे हिंदुस्तान का, हमारे देश का एक राष्ट्रीय प्रतीक है. आप उनको ही लूट लिया. तो मैं कहूंगा कि ऑल पार्टी इंक्वायरी कमेटी लगाइए. आप जो बातें छुपा रहे हैं, दबा रहे हो ना, ये ठीक नहीं है. उद्योग नागरिक खुद जाएंगे, हम जाएंगे, हम जाएंगे. हम सब लोग ये जो रामद्रोह किया है कुछ लोगों ने, उनके खिलाफ हम आंदोलन भी करेंगे. जल्दी आपको उद्धव जी खुद बताएंगे उस बारे में. फिर से एक देशव्यापी आंदोलन की घोषणा डेफिनेटली. देखिए, कल आपने देखा होगा, कांग्रेस के स्टेट प्रेसिडेंट उत्तर प्रदेश के अजय राय साहब जो अयोध्या निकल रहे थे, राम मंदिर में निकल रहे थे, उनको धर दबोचा और उनको अरेस्ट किया. क्यों नहीं जाने देते? और नेताओं को क्या छुपाना चाहते हो? मुझे लगता है हम जाएंगे तो हमको भी रोकेंगे.
राम क्या आपका घर का नौकर है क्या? राम हमारा भगवान है, हमारी अस्मिता है। बीजेपी को लगता है राम उनके घर में काम करता है, जैसे चाहे राम को बदनाम करे, राम का यूज करे, मिसयूज करे। ये नहीं चलेगा। अब मैं स्मृति ईरानी जी को फोन करके बताऊंगा, मैडम सड़क पर उतर आइए। नाही, संपूर्ण राम मंदिराचा जो विषय आहे हा साधा विषय नाहीये. घराघरातून 5-5, 10-10 रुपये लोकांनी राम मंदिरासाठी दिलेले आहेत. राम के काम में हर घर को शामिल किया गया. 5 रुपये, 10 रुपया असे घराघरातून काढून रामाच्या कार्यामध्ये जनतेला सामील करून घेतलं. तो प्रचार होता. असे कोट्यावधी रुपये जमा झाले. आतापर्यंत 2014 पासून राम मंदिराच्या नावावर भारतीय जनता पक्षाने 17,000 कोटी रुपये जमा केले. कुठे गेले? 17,000 कोटी गेले कुठे? हिशोब काय आहे? राम मंदिराच्या दानपेटीतून 550 कोटी रुपये गेले. हिशोब कुठे आहे? हा पैसा प्रभू श्रीरामाचा राजा भरताने रामाच्या सिंहासनावर त्याच्या पादुका ठेवून 14 वर्ष राज्य केलं, पण एक पैशाची अफरातफर केली नाही रामेपर्यंत. हे हिंदुत्व आहे. आणि फक्त 2 वर्षामध्ये भारतीय जनता पक्षानं रामाचे सिंहासन विकलं, रामाचा मुकुट विकला, रामाची माळ विकली, रामाच्या खजिना लुटला. रावणाने सुद्धा रामाचा खजिना कधी लुटला नाही. रावणाने पण रामाचा आदर केला. आणि भारतीय जनता पक्ष आता रावणाच्या सुदावर रामाचा खजिना लुटतात. हे भारतीय जनता पक्षाचे लोक मोहम्मद गजनीचे बाप झालेले आहेत. मोहम्मद गजनीनं सोमनाथ मंदिर 17 वेळा लुटलं, पण भारतीय जनता पक्षानं 45 दिवसात राम मंदिराची दानपेटी 70 वेळा लुटली. हा फरक समजून घ्या. आणि हिंदुत्व आम्हाला शिकवता येते. कुठे गेला सकल हिंदू समाज? आणि त्या सकल हिंदू समाजाचं नेतृत्व करणारे मंत्रिमंडळातले तुमचे पुढारी सगळे कुठे गेले? सकल हिंदू समाजाचे नेतृत्व, लव जिहाद, धर्मांतरण, रामाची लूट हा हिंदुत्वाचा विषय नाही का? ते मंत्री आहेत ना, ते काय त्यांचं नाव? काय? हा, जे स्वतःला छोटे शंकराचार्य समजतात आणि हिंदुत्वावरची प्रवचनं जोडतात, बोलले का? राम मंदिर लुटणाऱ्यांवर बोलले? आले रस्त्यावर? सकल हिंदू समाजाला आणलं का रस्त्यावर?